मराठी आणि हिंदी सोबतच साऊथ सिनेमे गाजवणारे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. सयाजी यांच्या प्रकृतीबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 11 एप्रिलला त्यांच्या छातीत त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना लगेचच ॲडमिट केलं होतं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वीच अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करून घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं. स्ट्रेस टेस्टही केली होती. त्यातही मायनर दोष सापडले. एन्जिओग्राफी करण्याचा आम्ही सगळ्यांनी सल्ला दिला होता. पण 2-3 दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झालं आणि ते साताऱ्यामध्ये आले आणि त्यांनी एन्जिओग्राफी करण्याचं ठरवलं. हृदयाच्या 3 रक्तवाहिन्यांमधली 2 रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये 99% ब्लॉक आढळला. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सर्व गोष्टी पाळल्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधी ते जागरूक होते. त्यांची प्रकृती आता एकदम स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं यावेळी डॉक्टरांनी सांगितलं. सिनेमाच्या शूटिंगसोबतच ते बरीच सामाजिक कामं सुद्धा करतायत. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे हृदयावर स्ट्रेस येऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे असं समजल्यावर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सयाजी शिंदे यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.